मला अनेक ऑफर आल्याचा मोठा दावा अभिजित दिपके यांनी केलेला आहे। माझ्यासोबत माझ्या आईवडिलांना देखील धमक्या आल्या होत्या असं देखील अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। दिपकेंना खोटं बोलण्याची सवय लवकर लागली असा टोला भाजपच्या केशव उपाध्याय यांनी लगावलेला आहे। त्यांचे ऑफर आले तर मला किती ऑफर आले मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। म्हणजे तुम्हाला ऑफर आली? ऑफर आली का धमकी आली? चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बाबांनाही चालू होतं पण बीजेपी मध्ये या नाही का आई बाप? हो, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी। तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? मला असं वाटतं धादांत खोटं बोलणं, राजकारणाची धादांत खोटं बोलण्याची सवय त्या दिपकेंना इतक्या लवकर लागेल असं वाटलं नव्हतं। इतर राजकीय पक्षांचे जसे राहुल गांधी आपल्याला माफीवीर म्हणून माहिती आहेत, तसंच अभिजित दिपके पण आता खोटं बोलायला लागलेत काय असा प्रश्न पडावा असे हे आरोप आहेत। कारण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश तुम्ही घेत नाही म्हणून तुम्हाला धमक्या दिल्या, यासारखा मोठा विनोद नाही, यासारखं खोटं बोलणं नाही। भारतीय जनता पार्टी संवादावर विश्वास ठेवते। संघ, भारतीय जनता पार्टी आम्ही सगळे संवादावरती त्यानुसार पुढे चालतो। असं आहे की अभिजित दिपके जनतेच्या मनातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे, युवकांच्या मनातून राहिलेलं नेतृत्व आहे। त्यांना चांगलं वाईट कळतं। या भाजपच्या विरोधातली भूमिका तरुणाईमध्ये होती म्हणून त्यांनी अभिजित दिपकेंना पाठिंबा दिला। आता अभिजित दिपकेंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असेल तर ते घाबरलेले आहेत। तरुणाई विरोधात जाते म्हणून घाबरले आहेत। अभिजित दिपकेंनी सत्य सांगितलं असेल तर मला वाटतं की त्यांचं मी अभिनंदन करेल की निदान लढण्याची भूमिका त्यांच्याकडे आहे, याचा सार्थ अभिमान आहे।